धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलिसांची कारवाई. सराईत गुन्हेगारांकडून 75,000चं गावठी पिस्टल जप्त. धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर दहशत माजवत फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर करवीर पोलिसांनी सापळा रचून एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेत त्याच्याकडून 75,000 रुपये किमतीचं गावठी बनावटीचं पिस्टल जप्त केलं. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक 3 मार्च 2026 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास पाचगाव ते गिरगाव जाणाऱ्या रस्त्यावर शिवाजी ढेरे यांच्या बंद पडलेल्या फार्म हाऊसजवळ पाचगाव तालुका करवीर येथे संबंधित आरोपी कमरेला पिस्टल लावून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार योगेश प्रकाश लोकरे करवीर पोलीस ठाणे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकानं तात्काळ घटनास्थळी जाऊन खात्री करून सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेतलं. अंगझडती दरम्यान त्याच्या पॅन्टमध्ये खोवलेलं एक गावठी बनावटीचं पिस्टल जप्त करण्यात आलं असून सदर पिस्टल हे लोखंडी धातूचं असून त्यात मॅगझिन नव्हती. पिस्टलच्या ग्रिपवर दोन्ही बाजूस चॉकलेटी रंगाच्या प्लॅस्टिक प्लेट्स असून मध्यभागी स्टारचं चिन्ह असल्याचं नमूद करण्यात आलंय. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव विशाल बबन जाधव उर्फ मांगुरे, वय 29, राहणार कसबा बावडा, कोल्हापूर, सध्या राहणार प्रगतीनगर, पाचगाव, तालुका करवीर असं आहे. सदर आरोपीकडे बेकायदेशीररित्या बिगर परवाना गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गळवे, अंमलदार बजरंग लाड, अक्षय पवार, लखन राजगुरू, रफिक आवळकर व होमगार्ड अनिकेत खोत यांनी या कारवाईत भाग घेतला. धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.